बघा तर मित्रांनो, मार्केटनं आज काय केलं, कालचा जो हाय होता डायरेक्ट त्यापाशी ओपन झालं आणि तिथं थोडा वेळ कन्सॉलिडेट करून वरच्या साईडला ब्रेकआउट दिलं बघा मित्रांनो. पण मार्केटमध्ये जसं वरच्या साईडला 26,000 ही एक सायकॉलॉजिकल लेवल आहे. या लेवलला मार्केट पार्क नाही करू शकलं, कारण की मार्केटमध्ये सफिशियंट लिक्विडिटी नव्हती. लिक्विडिटी लेवल कोणती मित्रांनो ते बघून घ्या. तेव्हा 5 मिनटामध्ये आपण आलेलो आहे. लिक्विडिटी लेवल म्हणजे काय मित्रांनो, लिक्विडिटी म्हणजे स्टॉप लॉस. जिथं जास्त जणांची बाईंग ऑर्डर एक्झिक्यूट झालेली आहे, त्यांचे स्टॉप लॉस अजून ट्रिगर झाले नाही. आणि बिग प्लेयर्स काय करतात, त्यांचे स्टॉप लॉस ट्रिगर करून लिक्विडिटी फिल करून मार्केट मग डायरेक्शनल मूव्ह घेतं. हे बघा मित्रांनो, काल काय झालं होतं, मी तुम्हाला हे बघा, ही जी खालची लेवल आहे जवळपास, हे बघा ही 25,860, इथून एक चांगला ब्रेकआउट झालेला आहे मित्रांनो. मी तुम्हाला म्हणत होतो मार्केट ही खालची लेवल जवळपास 25,850 ही लेवल आधी मार्केट ह्या लेवल बायर खूप ॲड झाले. सध्या ही लेवल मार्केट हिट करून बायरला बाहेर काढीन आणि मग बिग प्लेयर त्यांची ऑर्डर फिल करून इथून मार्केट वर चालले जाणार. पण मित्रांनो, मार्केटने काय केलं, डायरेक्ट गॅप अप ओपन झालं. 25,850ची लिक्विडिटी न घेता मार्केट वर गेलं. त्यामुळे सफिशियंट लिक्विडिटी मार्केटला भेटली नाही आणि मार्केट 26,000ची लेवल पार करू शकलं नाही मित्रांनो. हे बघा, मार्केटने वरच्या साईडनं सुद्धा ब्रेकआउट करून डबल सर्वांना ट्रॅप करून मार्केट खाली आलेलं आहे. आता सध्यासाठी लिक्विडिटी झोन किती आहे, तेव्हा पहिली लेवल आहे जवळपास 25,890. ही लेवल जर मार्केटनं ब्रेक केली उद्यासाठी आणि खाली थोडा वेळ सस्टेन केलं, तर तुमच्यासाठी डायरेक्ट 25,850 ते 25,835 या 2 लेवललाच लिक्विडिटी मार्केटमध्ये. कारण की इथं बघू शकता तुम्ही, या इथून जो ब्रेकआउट आला होता त्या ब्रेकआउटचा स्टॉप लॉस झोन आहे 25,850 आणि त्याच खाली थोडं खाली बघितलं तर 25,835 हा एक लिक्विडिटी झोन आहे. तर मार्केट ह्या दोन्ही लिक्विडिटी घेऊन जवळपास इथं पुढं पण ओपन झालं. ह्या लेवलची लिक्विडिटी घेईल आणि होऊ शकतं ह्या लेवलची लिक्विडिटी घेऊन मग मार्केट वर जाऊ शकतं. धन्यवाद.